बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत गावाकडच्या काही महत्त्वाच्या 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूया. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. भाजपनं आज राज्यातील सर्व जिल्ह्यातील निवडणूक प्रमुखांची नावं जाहीर केली आहेत. सर्व जिल्ह्यातील महत्त्वाच्या नियुक्त्या केलेल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी महत्त्वाच्या नेत्यांवर देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात मंत्री गणेश नाईक यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. पाचोऱ्याचे शिवसेना आमदार किशोर पाटलांनी भाजपविरोधात आगपाखड केली होती. दरम्यान आता भाजप आमदार मंगेश पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. शिक्षण मंत्री तुमचा असेल, मात्र मुख्यमंत्री आमचा आहे. तुमच्या डोक्यात जर सत्तेची वेगळ्या पद्धतीनं हवा गेली असेल आणि तुम्ही आमच्या चौकशी लावून दाखवाल, असा धमकीवजा इशारा मंगेश पाटील यांनी दिलाय. रस्ते कामावरून विखेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर खासदार निलेश लंके यांनी दिलंय. काही नेत्यांनी माझं नाव घेतल्याशिवाय त्यांना त्यांचं भाषण पूर्ण होत नाही. ते 5 वर्ष खासदार होते पण काहीच करू शकले नाहीत, म्हणूनच जनतेनं मला निवडून दिलंय. रस्ते कामाला सुरुवात झाली आणि ते माझ्याच कार्यकाळात पूर्ण होईल, असं लंके म्हटलंय. बुलढाण्याच्या मेहकरमध्ये शिवसेना प्रशिक्षण मेळावा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला. त्यावेळीच पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार संजय गायकवाड यांना आपल्या बेजबाबदारपणाच्या विधानाला आवर घाल असं म्हणून चांगल्याच कानपिचक्या दिल्या. बुलढाण्याच्या मेहकरमध्ये शिवसेना मेळाव्याला आलेल्या अर्जुन खोतकर यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. राज्यात अनेक मुख्यमंत्री होऊन गेले, मात्र आजही जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असल्याचं विधान त्यांनी केलं. खोतकर यांच्या विधानानं महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. पुण्यात घर घेण्याचं स्वप्न आता प्रत्यक्षात येऊ शकतं. म्हाडानं मध्यमवर्गीय कुटुंबांना लॉटरीच्या माध्यमातून परवडणारी घरं उपलब्ध करून दिली आहेत. पुण्यातील प्रमुख ठिकाणी आणि विकसित भागात ही घरं अतिशय परवडणाऱ्या किमतींमध्ये उपलब्ध आहेत. म्हाडाच्या लॉटरीमध्ये घरांची किंमत 28 लाखांपर्यंत आहे. एसटी महामंडळाच्या सुरक्षा आणि दक्षता विभागासाठी आयपीएस अधिकाऱ्याची नेमणूक मुख्य सुरक्षा आणि दक्षता अधिकारी म्हणून करण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या पदावर अधिकारी नेमण्यात येणार असल्यामुळे एसटीच्या सुरक्षेसाठी अखेर कणखर नेतृत्व मिळणार आहे. एसटी महामंडळाच्या वतीनं उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण करण्याच्या हेतूनं पेट्रोलची किरकोळ विक्री सुरू करण्यात येणार आहे. यासाठी महामुंबईमध्ये 11 तर राज्यभरात एकूण 250 ठिकाणी व्यावसायिक तत्वावर पेट्रोल आणि डिझेल बरोबरच सीएनजी आणि इलेक्ट्रिक चार्जिंग पॉईंट असलेले रिटेल विक्री पंप सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. क्यूएस वर्ल्ड रँकिंगतर्फे जाहीर होणाऱ्या आशियाई युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये देशातील 73% विद्यापीठांची घसरण झालेली आहे. आयआयटी मुंबईची 48व्या स्थानावरून 71व्या स्थानी घसरण झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गेल्या वर्षीच्या 173व्या स्थानावरून 207व्या स्थानावर गेलेला आहे. तर मुंबई विद्यापीठानं गेल्या वर्षीची कामगिरी कायम ठेवत 245वं स्थान मिळवलंय. उल्हासनगर महापालिकेच्या एकूण मंजूर पदांपैकी 40% पदं कंत्राटी कामगाराची असल्याचं उघड झालंय. त्यामुळे महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभं ठाकलं असून शासनानं नवीन आकृतीबंद पदाला मंजुरी दिल्यास 1000 पेक्षा जास्त पदांची भरती होणार असल्याचे संकेत आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी दिले. पालघर जिल्ह्यातील रामनगर गावातील डोंगराच्या कुशीत बांबूच्या वनात ऑक्सिजन पार्क आकार घेतंय. ऑक्सिजन पार्कच्या माध्यमातून आरोग्यपूरक पर्यावरण आणि पर्यटनासहित ग्रामीण रोजगार निर्मितीचा सुरेख संगम साधला जाणार आहे. कोल्हापूरमध्ये त्रिपुरारी पौर्णिमेच्या पारंपरिक आणि धार्मिक उत्साहात नृसिंहवाडीतील श्री दत्त मंदिर परिसर हजारो दिव्यांच्या प्रकाशानं उजळून निघाला होता. कृष्णा नदीच्या काठावर दरवर्षीप्रमाणे यंदा देखील दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मंदिर परिसरात दीप प्रज्वलनानं संपूर्ण दत्त मंदिर परिसर दिव्यांच्या सोनेरी प्रकाशानं न्हावून निघाला होता. सोलापूरमध्ये त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त अकलूज येथील अकलाई मंदिरात नागरिकांनी हजारो दिवे लावत मंदिर प्रकाशमान केलं होतं. संध्याकाळी हजारो भक्तांनी मंदिर आणि परिसरात आकर्षक दिव्यांची रोषणाई केल्यानं मंदिर परिसर उजळून गेला होता. मावळमधील लोहगड या ऐतिहासिक दुर्गांच्या पायथ्याशी शिवस्मारकासमोर भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. या दीपोत्सवात हजारो दिव्यांनी परिसर उजळून निघाला होता. तळेगाव दाभाडे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहतूक शाखेनं कारवाई करत बेशिस्त वाहन चालकांवर धडक मोहीम राबवली. फॅन्सी नंबर प्लेट, विना नंबर प्लेट तसंच काळी फिल्म लावलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून काही वाहन चालकांवर खटले देखील दाखल करण्यात आले. पवईतील ओलीस नाट्य प्रकरणात मृत आरोपी रोहित आर्या याची पत्नी अंजली आर्या आणि इतर कुटुंबियांचे जबाब गुन्हे शाखा पुढील 2 दिवसात नोंदवणार आहे. या जबाबातून आर्याच्या कृतीमागील नेमका हेतू स्पष्ट होण्याची शक्यता आहे. गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार अंजली आर्या यांच्या सोयीप्रमाणे मुंबई किंवा पुणे इथे हा जबाब नोंदवला जाणार आहे.
राज्यातील दुर्गम भागातही आता इंटरनेट सेवा पोहोचणार आहे. स्टारलिंक आणि सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचा करार झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा सामंजस्य करार पार पडला. त्यामुळे आता उपग्रह आधारित इंटरनेट सेवा पोहोचवण्याचा मार्ग मोकळा झालाय. फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आरोपी गोपाळ बदनेला पोलीस उपनिरीक्षक पदावरून बडतर्फ करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांनी दिले आहेत. आरोपी पीएसआय गोपाळ बदनेचं आधी निलंबन करण्यात आलं होतं. आता त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आलंय. गोपाळ बदनेला बडतर्फ करण्याचे आदेश दिल्यानंतर पीडित डॉक्टरच्या भावानं प्रतिक्रिया दिलेली आहे. ही न्यायाची पहिली पायरी आहे. इतर आरोपींवर देखील कारवाई व्हावी अशी मागणी महिला डॉक्टरच्या कुटुंबियांनी केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील आंजर्ले समुद्रकिनारी एका पर्यटकानं कार थेट समुद्रात नेली. स्टंटबाजी करणं या पर्यटकाच्या अंगाशी आलं. संबंधित कार पाण्यात बुडाली असून चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचं स्थानिकांनी सांगितलं. नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकांची आदर्श आचारसंहिता जाहीर झाल्यानं सिल्लोडमधील सकल संत महात्मा महंत सर्व शिवभक्त सकल हिंदू समाज याच्या वतीनं सुरू असलेलं आमरण उपोषण स्थगित करण्यात आलं. सिल्लोड तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या या उपोषणाला भोकरदनचे आमदार संतोष दानवे यांनी भेट दिली होती. पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलं. पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानं आंदोलन करण्यात आलं. पोलिसांचा धाक नसल्याचा आरोप करण्यात आलाय. तातडीनं गुन्हेगारीच्या घटना थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे. पिंपरखेडमध्ये ठार झालेल्या बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. माणिकडोह बिबट निवारण केंद्रात अंत्यसंस्कार करण्यात आले. या बिबट्याचं वजन तब्बल 64 किलो असून वय अंदाजे 6.5 वर्ष असल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बिहारच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 7 आणि 8 नोव्हेंबरला शिंदे बिहार दौऱ्यावर असून ते बिहार निवडणुकीसाठी एनडीए उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोल्हापुरातून रणशिंग फुंकलंय. विरोधकांची मोगलाई संपली. आता भगवं राज्य येणार. 3 डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार असा विश्वास व्यक्त करत स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचाच भगवा फडकणार असं शिंदे म्हटलंय. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते निवडणुकीसाठी सज्ज झालेत. पुढील 3 दिवसात निवडणुकीबाबत चर्चा होईल असं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं. मंगळवारी महायुतीच्या समन्वय समितीची बैठक होणार असून युतीबाबत चर्चा होणार असल्याची ही माहिती तटकरे यांनी दिली आहे. बीड जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी भाजपकडून मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. पंकजा मुंडेंची बीड जिल्हा निवडणूक प्रभारी तर सुरेश धस यांची बीड जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सिंधुदुर्गमध्ये स्वबळावर निवडणूक व्हावी असं विधान नितेश राणे यांनी केलंय. नितेश राणेंच्या या वक्तव्यामुळे आता नितेश राणे विरुद्ध निलेश राणे असा सामना रंगणार असल्याच्या चर्चा आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी राजीनामा दिलाय. राजेश सावंत यांची मुलगी शिवानी सावंत माने शिवसेना उबाठा पक्षात आहे. शिवानी माने नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे राजेश सावंत यांनी भाजपच्या पदाचा राजीनामा दिलाय. जळगावमधील पाचोरा भडगाव नगरपालिकेसाठी भाजपनं रणशिंग फुंकलंय. शिंदेंच्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यानंतर भाजपनं भव्य परिवर्तन मेळावा घेतला. त्यामुळे निवडणुकीआधीच महायुतीतील पक्ष आमनेसामने आल्यानं राजकारण रंगण्याची शक्यता आहे. मेळघाट मतदारसंघाचे भाजप आमदार केवलराम काळेंची नाशिकच्या आदिवासी विकास महामंडळाच्या संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आमदार काळे 4थ्यांदा संचालक झालेत. आदिवासी शेतकऱ्यांकडून आमदार काळेंचं अभिनंदन करण्यात आलं. महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचं भूमिपूजन पार पडलं. या कार्यक्रमाला सरन्यायाधीश भूषण गवई मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते. दरम्यान सरन्यायाधीश भूषण गवईंचा कार्यकाळ 23 नोव्हेंबरला संपणार असल्यानं त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. मुंबई हायकोर्टाच्या नव्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा पार पडला. देशाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते भूमिपूजन झालं. वांद्रे परिसरातील मुंबई हायकोर्टाची नवी इमारत उभी राहणार आहे. त्रिपुरारी पौर्णिमा अर्थात देव दिवाळी निमित्तानं नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये दीपदानासाठी मोठ्या संख्येनं भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. देव दिवाळीच्या निमित्तानं गोदावरी घाट दिव्यांनी उजळून निघाला होता. त्रिपुरारी पौर्णिमेच्या शुभनिमित्तानं श्री क्षेत्र देहूनगरीत दीपोत्सवाच्या तेजानं शेकडो दिव्यांनी मंदिर परिसर प्रकाशमान झालं. तर मुख्य मंदिर परिसरात झालेल्या तुळशी विवाह सोहळ्याला भाविकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त जुन्नर तालुक्यातील ओतूरचे ग्रामदैवत असलेल्या
कपर्दिकेश्वराचं मंदिर हजारो दिव्यांनी उजळून निघालं. आकर्षक रांगोळ्या आणि दिव्यांनी मंदिर परिसर उजळून निघालं. महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवरून वाहणाऱ्या वाघ नदीवर कोणी घाट इथे गंगा महाआरती करण्यात आली. 3000 दिव्यांनी कोणी घाट उजळून निघाला. जालना जिल्ह्यातल्या अंबडमधील मत्स्योदरी देवीचं मंदिर दिव्यांनी सजलं. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त 11,000 दिव्यांची आरास करत दीपोत्सव साजरा करण्यात आला. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. हजारो दिव्यांनी मंदिर उजळून गेलं तर मंदिराला आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात अन्नकोट साकारत 521 पदार्थांचा महानैवेद्य दाखवण्यात आला. मिठाई आणि फराळाचं तिखट गोड पदार्थ आणि विविध प्रकारच्या फळांपासून करण्यात आलेली आकर्षक आरास आणि विविध रसास्वादाचे पदार्थ बाप्पाला अर्पण करण्यात आले. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त वटवृक्ष मंदिरात हजारो स्वामी भक्तांनी दर्शन घेतलं. मंदिरात अनेक पालख्यांचं आणि दिंड्यांचं आगमन झालं. संजीवन समाधी सोहळ्यासाठी विठ्ठलाच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान झालं. विठ्ठलाच्या पादुका 2014 पासून विठ्ठल महाराज वास्कर यांच्या पायी दिंडीसोबत आळंदी इथे नेण्यात येतात. मुंबईतील पोलीस जिमखाना मैदानावर दिव्यांग क्रिकेटपटूंसाठी LIC चषक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. 16 राज्यांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेचं उद्घाटन माजी क्रिकेटपटू करसन घावरे यांच्या हस्ते पार पडलं. सिल्लोडमध्ये सद्गुरू सुखरामजी महाराजांचा परममोक्ष तिथी सत्संग महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या 2 दिवसीय महोत्सवात अनेक उपक्रम राबवण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. कोपरगावच्या टाकळी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय बालिकेचा मृत्यू झालाय. या घटनेनंतर संतप्त जमावानं मृतदेहासह नगर मनमाड मार्गावर रास्ता रोको केला. दरम्यान पोलिसांसह वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन परिसरात लघुशंका करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. माफी मागूनही व्हिडिओ व्हायरल केल्यानं तरुणानं विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.